राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। तशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। 2019 मधील राहिलेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। तसंच 2026च्या नवीन योजनेत 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। यापूर्वी 2009, 2017 आणि 2019 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता। दुसरीकडे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील। या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम 230 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या 22 जून रोजी दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आंदोलन केले। यावेळी शिवसेना उभाटा आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि इतर अनेक नेत्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचे 7/12 उतारे निर्दोष करा अशा घोषणा मराठीतून दिल्या। तर राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली आहे। व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती, सहकारी व ग्रामीण बँकांना या संदर्भात आवश्यक निर्देश दिले जात असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे। उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व सहकार मंत्री यांचा समावेश असलेला मंत्रिगटही काम करत आहे, असे मंत्री पाटील म्हणाले। वृत्तसंकलन विभाग, मराठी न्यूज, नाशिक।